हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 2026 मध्ये आपल्याला अधिक मास म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्या जावयाला कोणते वाण द्यायचं आहे आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्किप न करता हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर बघा, आता अधिक मास जो महिना आहे म्हणजे धोंड्याच्या महिन्याला आपण हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. हा महिना जो आहे ना भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या संपूर्ण महिन्यात भगवान विष्णूची पूजा आपल्याला आराधना करायची असते. तसेच या महिन्यात आपल्याला घरी जावयाला जेवायला बोलवायचे असते. त्यामागे देखील एक धार्मिक शास्त्र आहे. जावयाला अधिक मासात वाण देण्याची पद्धत आहे. पाहुण्या यंदाच्या अधिक मासात जावयाला आणि लेकीला आपल्या घरी बोलून त्यांची छान अशी विधिवत पूजा करून त्यांना मानपान द्यायचा असतो. आता बघा, काही जणांना प्रश्न असतील की जावयालाच का मान दिला जातो, मुलींना का धोंडे दिले जातात? तर बघा, या धोंड्याच्या महिन्यामध्ये भगवान विष्णू यांना समर्पित मानला जातो धोंड्याचा महिना. तर त्यामुळे या महिन्यामध्ये भगवान विष्णूची पूजा आपल्याला करायची असते. तर आपल्या जावाई व लेकीला साक्षात आपल्याला विष्णू आणि देवी लक्ष्मीचे स्वरूप मानून या महिन्यामध्ये आपल्याला त्यांना घरी बोलवून त्यांना मानपान द्यायचं असतं. नारायण आणि माता लक्ष्मीची जशी पूजा करतो जोडीने, तसेच आपल्याला लेकीची आणि जावयाची त्याच पद्धतीने त्या श्रद्धेने मनोभावे आपल्याला त्यांना घरात बोलून त्यांची पूजा करायची असते. दोघांचेही पाय धुवून पूजा आपल्याला करून घ्यायची असते. तसेच त्यांना जेवायला काही खास पदार्थ बनवायचे असतात. यामुळे भगवान विष्णूची आपल्या घरावर कुटुंबावर कायम कृपा राहते. बघा, आपल्या जावयाला मानपान कसा द्यायचा? तर आपल्या जावयाला घरी जेवायला बोलवायचं, त्यांना आपल्या लेकीसोबत जेवायला बोलवायचं आणि त्यांना पाठावर आपल्याला बसवून त्यांचे पाय धुवायचं. पाठाभोवती आपल्याला रांगोळ काढायची आहे. दक्षिणा आपल्याला ठेवायचा आहे. पानाचा विडा आपल्याला ताटापुढे ठेवायचा आहे. त्यानंतर दोघांनाही जेवायला वाढायचं आहे. त्यामध्ये पुरणाचे धोंडे आपल्याला आवर्जून बनवायचे आहेत. पंचपक्वान्ने आपल्याला जेवणामध्ये बनवायचे आहेत किंवा आपल्याला रसाळी जे म्हणतो आपण, पुरणाची पोळी, आंब्याचा रस, त्या प्रकारे आपण जेवणामध्ये बनवलं तरी चालते. जावाई आणि लेकीला या दिवशी आपल्याला पोट भरून जेवू घालायचं आहे. त्यांच्या आवडीचे आपल्याला पदार्थ त्या दिवशी बनवायचे आहेत. आपल्या घरी लक्ष्मी नारायण जेवत आहेत असेच मानून दोघांचाही आपल्याला मान सन्मान आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर जेवण झाल्याच्या नंतरच आपल्याला जावयाला आपल्याला वाण द्यायचं असतं. धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. या वाणाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जावयाला आणि लेकीला पाठावर बसवून पुन्हा त्यांना आपल्याला कुंकू लावून त्यांना ओवाळून घ्यायचं आहे. थोडक्यात त्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे वाण देण्याच्या अगोदर. आणि वाणामध्ये आपल्याला जर चांदी देणं शक्य नसेल, आता सर्वांना चांदी घेणं शक्य राहत नाही, काही जणांची परिस्थिती नसते, ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी चांदी आपल्याला वाणामध्ये जावयाला द्यायची आहे. जर कोणाला चांदी घेणं शक्य नाही, आजकालच्या महागाईमध्ये चांदी घेणं शक्य सर्वांनाच होत नाही, म्हणून तुम्ही काय करायचं आहे, चांदीच्या ऐवजी तांब्याचं किंवा पितळाचं भांडं हो, काही तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जेवढं तुम्हाला घडेल त्या पद्धतीने तुम्हाला तांब्याचं किंवा पितळेचं तुम्हाला वस्तू आपल्याला आपल्या जावयाला वाणामध्ये आपल्याला द्यायची आहे. त्या ताटामध्ये आपल्याला ठेवायची आहे. त्या ताटामध्ये आपल्याला ठेवायचं आहे 33 अनारसे किंवा बत्ताशे किंवा मैसूर पाक किंवा आपण ते धोंडे म्हणतो ना, त्याच्यामध्ये आपण खोबर की साखर घालून जे बनवतो, करंजा म्हणा, तुम्हाला जे बनवणं शक्य आहे ते तुम्हाला बनवायचं आहे. पण आपल्याला फक्त 33च घ्यायचे आहेत. आंबे ताटामध्ये ठेवायचे आहेत. त्यावर एक आपल्याला दिवा लावायचा आहे आणि दिवा आपल्याला पितळाचा किंवा तांब्याचा कोणताही चालतो. हे ताटात आपल्याला ठेवून त्यांना आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. हे ताट दिल्यानंतर जावयाला कपड्याचा आपल्याला आहेर करायचा आहे. आपल्या मुलींना पण आपल्याला हळद कुंकू लावून त्यांना ओवाळून घेऊन तिची पण आपल्याला ओटी आपल्याला भरून घ्यायची आहे. तिला पण आपल्याला साडी चोळी आपल्याला द्यायची आहे आणि दोघांनाही शेवटी आपल्याला नमस्कार करायचा आहे. पण आपण जावई किंवा लेकीच्या पाया पडत नाही, तर त्यांना आपल्याला लक्ष्मी नारायणाचं स्वरूप मानून हे लक्षात आपल्याला घेऊनच त्यांची सेवा म्हणजे पूजा आपल्याला करायची आहे. जर तुमच्याकडे लेकीच्या आणि जावयाच्या जर पाया पडत असतील तर तुम्ही पडू शकता. जरी नाही पडत असतील तर तुम्ही आजच्या दिवशी तुम्हाला पडायच्याच आहेत, कारण ते लक्ष्मी आणि नारायणच्या स्वरूपामध्ये तुमच्या घरी ते आलेले असतात. तर बघा, एकदम साधी पद्धत आहे. जावयाला आणि लेकीला आपल्याला आमंत्रण द्यायचं आहे. ते घरी आल्यावर त्यांना पाटावर बसून त्यांचे हातपाय स्वच्छ धुवून त्यांना आपल्याला पोटभर अन्न त्यांना जेवायला द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्यांना आपल्याला जे काय आता शक्ती तुम्हाला घडेल ते वाणामध्ये आपल्याला जावयाला द्यायचं आहे. फक्त की आपल्याला आहेर आवर्जून करायचा आहे. साडी चोळी आणि जे काही तुमच्या जावयाला पॅन्ट शर्ट आपल्याला द्यायचं आहे आणि मुलीची ओठी भरायची आहे. एवढंच आपल्याला साध्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. कारण की वाण का दिला जातो? बघा, आता लक्ष्मी आणि तुम्हाला सांगितलं आहे की लक्ष्मी नारायणाचा जोडा असतो आपली मुलगी आणि जावई, तर त्यामुळे कुटुंबावर आपल्या विष्णू कृपा राहते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते. आणि आपल्याला वाणामध्ये 33च द्यायचं आहे. 33 तुम्ही काही देऊ शकता गोड. तर 33 का द्यायचे? बघा, आता अधिक महिना हा साधारणपणे 33 महिन्याने येतो. तसेच 30 दिवस प्लस 30 अधिक
चे दिवस असे मिळून तो 33 संख्या पवित्र मानली जाते. म्हणून 33च आपल्याला अनारसे किंवा कोणती वस्तू तुम्ही जे काही महत्त्व देता त्या वस्तूंना, त्या वस्तू तुम्हाला 33 आपल्याला द्यायच्या आहेत. चला तर मग आता व्हिडिओचा मी इथं शेवट घेते. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच सांगा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते. पुन्हा छान अशा अधिक महिन्याची माहिती आपण घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.